नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय। सोमवारपासून सर्वांना खुशखबर। 20 जानेवारी शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। देशभरात कोचिंग क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यातले काही क्लासेस मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारीही येतात। कोचिंग संस्थांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत। या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणतीही कोचिंग संस्था 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकत नाही, त्यांना कोणतीही दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ शकत नाही किंवा चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी सुद्धा देऊ शकत नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 4 जानेवारी 2024 रोजी केली होती। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून महाराष्ट्रात सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून 6 वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना देण्यात येणार आहे। 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चना डाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या 6 वस्तूंचा समावेश असलेला संच आनंदाचा शिधा म्हणून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे। 1 किलो शिधा जिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये या दराने वितरित करण्यात येईल। 22 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सदर संचाचे वाटप करण्यात येईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज मिशन सर्वेक्षण मोहीम राज्यात युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 19 जानेवारीला केले। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील कुणबी मराठा जात संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने पुणे येथे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण कार्यक्रमास आजपासून प्रारंभ झाला, याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही। शेअर बाजारातही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सेबी, BSI आणि नॅशनल स्टॉक्स एक्सचेंजने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे। आज म्हणजे शनिवारी 20 जानेवारी रोजी शेअर बाजार उघडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे।